लेट्स स्टार्ट विथ द मॅच. ही मॅच जावन आसा ती करजोय मेसीस त्यांच्यानी फिल्डिंग घेतल्या तशीच आयसीबी बिचोलीम जे बॅटिंग देवल्या बॅट्समॅन जावन आसात प्रताप स्ट्रायकर आणि सनीश. पहिलो बॉल घेवन बऱ्यातलो बरो बॉल क्विक बॉल स्ट्रेट इन टू द ब्लॉक होल म्हणतात तसो बरी सुरवात सनीशाची. दोनूय टिमी बऱ्यातल्यो बऱ्यो टिमी. त्यांच्यो पयल्यो ज्यो मॅची आसल्यो त्यो खऱ्यांनीच देखण्यो अश्यो आसल्यो. आणि एक फुल बॉल तसोच प्रतापाची एक बऱ्यातली बरी शॉट ओव्हर दी ऑफ साईड म्हणतात. पहिली सिक्स या इनिंगेची फॉर आयसीबी बिचोलीम टीम आणि पहिली सिक्स प्रतापाच्या बॅटातल्या. परत एकदा एक फुल बॉल बरो बॉल पण त्याच्याकडून बऱ्यातली बरी शॉट खोडून काढलो बॉल बाहेर. दोन बॉलांक दोन सिक्सरी प्रताप ऑन सॉंग एसटीचे. एक पहिलो बरो बॉल त्याच्या मागीर बॅक टू बॅक सिक्सेस आणि एक बरो बॉल फुल बॉल काहीच नजो काहीच चमक ना एफ आउट. चेंज इन साइड्स पयली ओव्हर द विकेट असलो सनीश आता अराउंड द विकेट येयला. टार्गेटिंग द लेग्स म्हणतात तसे पांयार घालपाचो प्रयास आणि एक बरो बॉल पळोवंक मेळ्ळो आमकां. 4 बॉल जाल्यात भितरले 2 सिक्सरी आणि 2 डॉट. बरो बॉल ताकदीचो बॉल एफर्ट बॉल म्हणतात तसो क्विक बॉल बाय सिग्नल बाय दी ऑफिशियल. एक रन स्कोर जाता 13 रन. निम्न बॉल या पहिल्या ओव्हरीचो निम्न बॉल. गोपाल स्ट्रायकाचे तसोच या ओव्हरीचो निम्न बॉल. सनीश बॉल घेऊन तयार. शॉर्ट बॉल उबारपाचो प्रयत्न फिल्डर का आणि ही कॅच येयलो तसो गेलो म्हणतात तसो गोपाल पहिल्याच बॉलाक आउट आणि अशा रितीने पहिली ओव्हर सोंपलेली आसा आणि एक ओव्हर जावन स्कोर जाल्लो आसा 13 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरी ओव्हर घेऊन येता आकाश. स्ट्रायकर असतलो प्रताप. विराज येयल्लो आसा नवो बॅट्समॅन नॉन स्ट्रायकिंग येणार आणि वाईट बॉल आणि एक एक्स्ट्रा वाईट बॉल. परत एकदा प्रताप स्ट्रायकर आकाशाची बरी बॉलिंग बरी सुरुवात. बॉल उबारला आणि बॉल वयता 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 आणि बॉल गेलो इट्स सिक्स ह्यूज वन. पहिलो वाईट बॉल आणि दुसरोच बॉल घालता तसो प्रताप. आम्ही जशी पहिला पहिल्या मॅचीचो मॅन ऑफ द मॅच प्लेयर हांगासर बॅटिंग करता आपल्या टिमी खातीर. लेग कट घालपाचो प्रयत्न पण खूप भायर वाईट बॉल. बरे दोन प्लेयर आमकां पळोवपाक मेळटात फाटल्या आपापल्या मॅचीचे ते मॅन ऑफ द मॅच जावन आसात आकाश आणि प्रताप. बरो बॉल एक लो फुल टॉस एक लुफी फुल टॉस. बॉला सकयल येवपाक मेळना आणि हांगासर अपील करतात. बरी बॉलिंग एका रितीन वाईट घातले खरे पण बरो कमबॅक.
डॉट बॉल आणि अशा रितीन स्कोर जाल्लो आसा 21 रन 21 जाल्लो आसा स्कोर. प्रताप स्ट्रायकर तसोच आकाश विथ द बॉल बॉलिंग करता. हरजू मेसीस आणि आयसीबी बिचोलीम ही मॅच चलता ती. बरो बॉल दिस टाइम लेग कटर लेग कट बऱ्यातलो बरो बॉल. काय समजोना बॅट्समॅनांक लेग सायडीन खेळपाचो प्रयास आसलो पूण एकूच रन हांगा. विराज ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समॅन विराज फॉर आयसीबी. परत एकदा एक बरो बॉल बऱ्यातलो बरो बॉल लेग कट बाउन्स ऑन बॉल बाहेर सरता. सांजेचो टाइम बरो वारो हांगासर चलता. थोड्या वेळा फ्लड लायटी सुद्धा चालू जातल्यो पण खेळ थांबचो ना. लो फुल टॉस फिल्डराच्या हातीन रनाक धावता आणि आउट. विराज आउट रन आउट आणि एक विकेट हांगासर मेळिल्ली आसा कोरजुएन टीमी खातीर एसटीची. विनायक प्रताप ऑन स्ट्राईक. परत एक बऱ्यातलो बरो बॉल आणि अशा या बऱ्या बॉलान हांगासर ही ओव्हर सोंपलेली आसा आणि 2 ओव्हरी जावन स्कोर जाल्लो आसा 22 रन एसटीचे. रेदास तिसरी ओव्हर. दोन ओव्हरी जाऊन 22 स्कोर. लास्ट बॉल डॉट बॉल प्रयदास. पहिलोच बॉल एक फुलो बॉल उभारून बाहेर मारला विनायकान पहिल्याच बॉलाक 6. स्कोर जाल्लो आसा 28 विथ दॅट 6 एसटीचे. बरो बॉल स्ट्रेट इन टू द ब्लॉक होल. एक बरो कमबॅक. पहिल्याच बॉलाक 6. दुसऱ्या बॉलाक 1 रन. विनायकाची बरी बॅटिंग सेन्सिबल बॅटिंग कित्याक जाणा दुसऱ्या वाटेन प्रताप आसा जेंका आता प्रताप करचोच पडटलो आपल्या टीमी खातीर. स्विंग एन मिस बरो बॉल स्लो केल्लो बॉल. Straight into the block hole.
बाईस सिग्नल एम्पायराचो आणि खूप वेळाने एक लूज डिलिव्हरी लूज शॉर्ट बॉल अँड इट्स अ ह्यूज 1-6 आणि गुड आणि एक लो फुल टॉस तशीच एक पॉवरफुल शॉट विनायकाची आणि अशा रीतीन दोन बॉलांक दोन सिक्सरी मारून ही ओव्हर सोंपिल्ली आसा आणि 3 ओव्हरी उपरांत स्कोर जाल्लो आसा 42 रन्स 42 ऑन द बोर्ड आयसीडी भिचोलीम येस रोहन येयला बॉलिंग घालपाक तशीच ही बरी शॉट एक बरो पॉवर पंच हांगासर पळोवपाक मेळटा प्रतापाचो 48 जाल्लो आसा स्कोर ही चलता ती चवथी ओव्हर चवथ्या ओव्हरीची बरी सुरवात केल्या प्रतापान आयसीबी बिचोलिमा खातीर पहिल्याच बॉलाक एक सुंदर असो शॉट परत एकदा एक फुलो बॉल तो गोलान घालपाचो प्रयत्न पूण एक बरी शॉट एक पॉवर शॉट दोन बॉलांक दोन सिक्सरी हांगासर प्रतापाच्या बॅटांतल्यान पळोवपाक मेळटा आमकां स्कोर जाल्लो आसा 54-54 ग्रेट डिलिव्हरी स्ट्रेट बॉल इंटू द ब्लॉक होल काहीच चान्स ना बॅट्समॅनाकडे आणि एक डॉट बॉल परत एक बरो बॉल पीस पीस फ्लिक करपाचो प्रयत्न असलो पण जमलो ना प्रतापाक आणि एक डॉट बॉल दोन बॉलांक दोन सिक्सरी तसेच त्याच्या उपरांत दोन बॅक टू बॅक डॉट बॉल्स आणि उबारल्या फिल्डर येता बॉला सकयल दोघांच्या मधी लेट्स वेट फॉर द डिसिजन चेक करता ऑफिशियल्स
Yes, let's wait for the decision. Decision, please. And it's a maximum and it's a six. Yes. बरं एक डिसिजन हांगासर पळोवंक मेळ्ळें तशीच बऱ्यांतलो बरो कॅमेरा वर्क हांगासर पळोवंक मेळ्ळो आमकां संदीप मोरे यांचो एक ब्लॉक होलान घातलेलो बॉल तसोच धांवन एक रन आणि अशा रितीन चौथी ओव्हर सोंपलेली आसा आनी 4 ओव्हरींत स्कोर जाल्लो आसा 61 61 जाल्लो आसा स्कोर 4 ओव्हरींनी 61 येस टीजी एकसठ 61 61 एकसठ पारितोष घेऊन येता ह्या इनिंगेची निमणी ओव्हर स्ट्रायकर असा प्रताप बऱ्यातली बरी बॅटिंग अजून मेरेन त्याची आणि एक फुल बॉल तसंच सुनातल्यान उभारून मारला ओव्हर दी लॉंग ऑफ सिक्स पहिल्या बॉलाक सिक्स बॉल असलो खरो पण तितके बरे कनेक्शन जाऊन हांगासर एक मिस्ड ऑपॉर्च्युनिटी अजून 4 बॉल उरल्या पोया प्रताप किती करता तो एक सीबी बिचोली एक लो फुल टॉस उभारून मारला कव्हर्साच्या क्षेत्रात एक आउट आणि एक सिक्स आणि एक बऱ्यातली बरी शॉट पॉवर शॉट ऑन राईस वन स्टेप शॉट 3 सिक्सरी फुल टॉस पण खूप बाहेर वाईट बॉल प्रेशर बॉलरच्या रंगाचा प्रेशर बरो शॉट हांगा पळोवंक मेळटा प्रतापाच्या बेटांतल्यान उबारला खरो बॉल पळोवचे पडटलो बॉल खंय वयता तो and it's taken quite comfortably in the end एक बरी कॅच आकाशाची पावर मेळोंक ना त्या शॉटी फाटल्यान पण काय नजो एक बरी इनिंग हांगासर दी एंड जाता अशी आणि नवो बॅट्समॅन येयला तेजें नाव प्रशांत न्यू बॅट्समॅन आणि स्कोर जाल्लो आसा 80 straight into the block hole
आणि अशा रीतीने ग्लास बॉलाचेर एक रन मेळटा आणि स्कोर जाल्लो आसा 81. 81. सो टार्गेट जावन आसा 82 रनाचे. 82 इज द टार्गेट फॉर खोर्जू एम टीम. एससीजे. स्पर्धेमध्ये ग्रामीण तसेच शहरी विभागासाठी आयोजित केलेली मोठी स्पर्धा या ठिकाणी महाकाल वॉरियर्स शेराव जिंकण्यासाठी 82 धावांची आवश्यकता. गोलंदाज जिमी
थँक्यू. तर पाहायला गेलं तर एकदम अचूक टप्पा आणि यॉर्कर लाईनचा चेंडू म्हटल्यानंतर नक्कीच आपल्याला आठवण होती ती बुम बुम इंडियाचा क्रिकेट स्टार गोलंदाज बुमरा. त्या पद्धतीची गोलंदाजी सॉरी हॅट्रिक अजून व्हायची बाकी आहे. हॅट्रिक बॉल परंतु या ठिकाणी चेंडू मात्र चांगला होता ऑस्टमच्या बाहेर होता. मॅडन या ठिकाणी ओव्हर समाप्त होताना आपल्याला दिसते. पहिला षटक चांगलं षटक या ठिकाणी टाकलेलं जिमी या गोलंदाजानं मॅडन 2 विकेट. दुसरा षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज विराज. पहिला चेंडू या ठिकाणी वळताना आपल्याला दिसतोय पडल्यानंतर काहीसा बाहेर जातोय. फटका मात्र मोठा खेळण्याचा प्रयत्न होतोय. अजूनपर्यंत टाकले चेंडू या ठिकाणी 7 धावा मात्र अजूनपर्यंत धाव बोर्डावर आपल्याला पाहायला मिळत नाही. 3 गडी बाद झालेत. आक्रमक सुरुवात पहिला फटका बॅट मधून येतोय परंतु चेंडू मात्र या ठिकाणी वळण घेताना आपल्याला दिसतोय पडल्यानंतर काहीसा चेंडू गोल गोल फिरून परत एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये येताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक आक्रमक सुरुवात चांगली जिमीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिले आणि त्याच्यानंतर एक चांगला चेंडू हाताळताना दिसतोय विराट. उलटा चेंडू पहिलाच खराब चेंडूवर चांगला फटका. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू या ठिकाणी टाकलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्यांदा सुरुवात केली या ठिकाणी जिमीनं 2 विकेट प्राप्त केल्या. एक रनआउटची विकेट एकूण 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर हा मात्र थोडासा बाहेर चेंडू लेग स्टंपच्या पंच मात्र या ठिकाणी अवांतर घोषित करताना दिसतात. स्वैर घोषित करतात. अवांतर एक धाव मिळते. धावमध्ये फरक होताना आपल्याला दिसतोय. यावेळी मोठा फटका येतोय सीमा पार षटकार येतोय बॅट मधून. संख्या पोहोचली या ठिकाणी 13 धावा. 3 गडी बाद 13 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका समोर खेळला जातोय सीमारेषेच्या पलीकडे षटकार येतोय बॅट मधून फ्लॅट षटकार. समाप्त झाल्यानंतर किती आले आता वरून नक्कीच 20 धावसंख्या. नक्कीच धावसंख्या पोहोचलो 20 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा.
सार्थकचा हा चेंडू झोन मध्ये या ठिकाणी जातोय सीमा पार षटकार. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 26 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी ऑफ साइडला लॉंग ऑफला खेळला जातोय. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एक धावेनंतर धावफलक पुढे सरकताना आपल्याला दिसेल 27 धावा. 82 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगती पथावर असताना तिसऱ्या षटकातील जर विचार केला तर 2 चेंडू अजूनपर्यंत टाकले गेले. 2 चेंडू मध्ये 7 धावा एकूण या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाजानं. 82 धावांचा पाठलाग करताना हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅकफुटवर जाऊन. तर या ठिकाणी 2425 बांगनी मुर्डेश्वर आणि अमेझिंग आजोबा या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी बॉक्स मध्ये यायचंय. मोठा फटका बॅट मधून येतो. या ठिकाणी षटकार खेचला जातोय. षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली. एकूण धावा 33 धावा. एकदा मोठा फटका फटका फसलाय खाली येतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपतोय. गडी बाद होतोय मात्र या ठिकाणी चौथा. इझी बॅटर सनीश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी चौथा गडी बाद झाला. 33 धावा धावफलकावर. मोठा फटका जातोय सरळ डोक्यावरून. षटकार येतो बॅट मधून पुन्हा एकदा. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 39 82 धावांचा पाठलाग करताना तो 3 षटकाच्या समाप्तीनं सिंग आजोबा विरुद्ध या ठिकाणी वायगणी मोडेश्वर 2425. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो. संघनायकांना विनंती करतो की या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. टॉस त्या ठिकाणी आपला घेतला जाईल. त्वरित त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन द्यायचं आहे. प्लेइंग लिस्ट समवेत या ठिकाणी यायचं आहे. तर थँक्यू. पुढे मॅच कडे पुन्हा एकदा चांगला चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू डॉट चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. प्रताप गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली. पहिला चेंडू अतिशय सुरेख. हो हो मोठा फटका सरळ जातोय. लांब 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 षटकार डीजे. हो हो पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बॅट चालवलाय. बॅटवर चेंडू आदळला नाही. बॅटवर आदळला. निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. कमबॅक केलं जातं या ठिकाणी गोलंदाजाच्या मार्फत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 45 धावा 82 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा बॉलर या ठिकाणी प्रताप. पुढचा चेंडू आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार.
51 धावा फलकावर सांघिक अर्धशतक. हो हो, फुलटॉस चेंडू उडवलाय, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर, षटकार. चांगली बॉलिंग या ठिकाणी स्मितेशची. ओहो, मोठा फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका निघतो या ठिकाणी बॅटरच्या बॅट मधून. चेंडू 17 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. ओहो, फुलटा चेंडू उडवलाय, पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर, षटकार. राहील, कृपया खेळाडूने या ठिकाणी लक्ष द्यायचंय. तर चांगला चेंडू, षटकार मात्र आपण पाहिला तर 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये या ठिकाणी जिंकायला पाहिजेत. तर 11 धावा. पंच या ठिकाणी चांगली पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर जो पंचांचा निर्णय राहील तो मात्र या ठिकाणी अंतिम राहील.
आयोजकाच्या वतीने हे आपल्याला सर्व खेळाडूंना तसेच कर्णधाराने याची विनंती आहे, याची दाद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय या ठिकाणी राहील. थोडासा आता या ठिकाणी विचार विनिमय होतोय. पंचाने या ठिकाणी विनंती करतोय की कृपया आपण या ठिकाणी येऊन निर्णय द्यायचा आहे, या ठिकाणी चेक करायचा आहे. तर तर या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. तर आयोजकांच्या वतीनं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला आवडेल. षटकार या ठिकाणी टोकला गेला. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. जे सीमेलगत खेळाडू आहेत त्यांना प्लीज विनंती आहे आपण 1 मीटर बाहेर राहा. तर मोठा फटका पुन्हा एकदा येतोय, सीमा पार येतोय पुन्हा एकदा षटकार. आता मात्र मॅच मध्ये रंगत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. डीचे शिल्लक 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. रोमहर्षक मॅच, हृदयाची धडकन वाढवणारा मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्व जे बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत प्लीज 1 मीटर आपण बाहेर थांबा. सर्व खेळाडूंना विनंती असेल. शेवटचा चेंडू 5 धावांची आवश्यकता. हो, चांगला चेंडू टाकला.